हॅलो. हॅलो, नमस्कार. मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलतेय. बोला मॅडम. सर, माझं बोलणं आदिनाथ खुडके यांच्याशी होत आहे का? हो, बोला. ठीक आहे. सर, आपल्या कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का? हो. ठीक आहे सर, आतापर्यंत आपल्यासारख्या 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का? नाही. ठीक आहे. कारण सांगू शकता का? कारण काय, ते आता त्यांनी ते राष्ट्रवादी ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक, ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत. आम्ही त्यांच्या भरोश्यावर मतदान केलं त्यांना, त्यांनी जर नको ते लोक घेतले, काय मतदान करायचं त्यांना? विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते. ओके. आतापर्यंत अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून तुम्ही बोंबलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं. भोपाळमध्ये पीएम साहेबांनी त्यांना सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा जरा ह्यांच्याकडे बघावं लागेल, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना. आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता? त्या अशोक चव्हाणला तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, ते लोक ठेवले का एखादं बाहेर तुम्ही? अटल बिहारींचा काय शब्द होता माहितीये का तुमच्या पक्षातल्या लोकांना? सांगा. जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही, असं बोलले होते का मॅडम? हा सर. आहेत का गेलात? आहेत ना सर. हा, काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला? मला नाही माहिती सर. मी सांगतो ऐका. विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते. आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झालंय. कुठं आमदारच एकमेकाला हाणतेत, कुणी कोणाला गोळ्याच हाणतंय, कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करतेत. सरकार चालवायची पद्धत आहे काही? ते बिहार बी लाजायला लागला आता महाराष्ट्राला, आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला? का करावं तुम्ही मला कारण सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. विचारा बरं तुम्ही मला मतदान का करावं, मी सांगतो, विचारतो तुम्हाला. आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं? आज 80% लोकांनी कापूस विकला 6,000 रुपयांनी, आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर तुम्ही आज त्याचा 8,000 भाव केला. 2013 मध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळावा म्हणून. कधी? 2014ला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली. त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी. आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर 10 वर्षांनी तर सोयाबीनला काय भाव देता? 4,000 रुपयाचा. आणि पुन्हा वरून म्हणता मतदान कशाला भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही? कारण समजेल का? आहेत का उत्तर ह्याची तुमच्याकडे? 2013च्या एंडिंगला 2014च्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी, आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यावा. कधी? 2014ला. 2014ला तुम्ही जॉब करत होता का? नाही सर. 2014ला लोकांना, नोकरीवाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला. म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला 6,000 भाव मागत होता, तो आज 12,000 पाहिजे होता तुमच्याच म्हणण्यानुसार, बरोबर? हा सर. आज काय भाव आहे सोयाबीनला? 4,000 रुपये भाव आहे सोयाबीनला. त्या शेतकऱ्यांनी मरायचं का? तर मरायसाठी जर खायापुरते सुद्धा पैसे त्याला भेटाना त्यातून. कापसाला 6,000 आणि 7,000 रुपये सगळ्या शेतकऱ्याचा भाव. आता कापूस गेला जिनीवाल्यांकडे, व्यापाऱ्याकडे, मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्टकडे, आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी? ते स्टॉकिस्टचे घर भरायसाठी. शेतकरी तर मेला. आणि 2,000 रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची. पेट्रोल 60-70 रुपयावर 4 वर्षात, 5 वर्षामध्ये 110 वर नेलं. गॅस आमचं 400 रुपयावर भेटत होता तेव्हा आता 1100ला नेला, 1000वर नेला, आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून 100ने कमी केला. आणि त्याची टिमकी वाजीत फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा. नाही म्हणलं तर का नाही करत? आता मला सांगा तुम्ही, मी नाही करायचे कारण सांगितले, तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला, मग मी तुम्हाला त्याचं उत्तर विचारतो, तुम्ही सांगताल. सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान? बोला की मॅडम. हा सर. आता तर तुम्ही म्हणलात भाजपला मतदान का नाही करायचं, तुम्ही कारण सांगितले, आता तुम्ही करायचं का म्हणून ती तर सांगा की. सर, भाजपचे सगळेच तसे नाहीयेत. आता मला सांगा,
महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर, हा सर. त्यांनी मराठा आरक्षणासाठी ते मराठा आरक्षण सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, तो पाळला का? नाही पाळला. अजित पवारावर देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता आहे का तुमच्या लक्षात? अजित पवार. हो, अजित पवार आपले अर्थमंत्री, कार्यतत्पर मंत्री सध्याचे. हा. त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती? देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटींचा घोटाळा केलाय म्हणले. आमची सत्ता आली की ह्यांना चक्की फिशिंग अँड फिशिंग करू म्हणले होते. हे लक्षात आहे तुमच्या? म्हणजे ऐकण्यात आहे? नाही सर. हा बरं, एखादी क्लिप बघा युट्यूबवर टाकून, नुसते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चक्की फिशिंग टाकलं का तरी लय मोठे व्हिडिओ येतील तुम्हाला हजारोत बघायला. एक बघा. आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग करून जेलमध्ये टाकू. आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं. ते छगन भुजबळ जेलमध्ये टाकलं, ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं, तर त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले म्हणले, तुम्ही घोटाळा केला लोकांचा. त्यानंतर ते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना ते कुठले तरी एका आतंकवादी संघटनेकडून त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला, बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं. ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं, त्यांचे मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावला, तुमच्याकडे घेतलं. तुम्ही एक काम करा बरं मॅडम, तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते, तुम्ही कसं काय? ते नारायण राणेच्या मागे ते किरीट सोमय्या लागले होते, त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केलंय. केलंय का नाही? हा. मग ह्या लोकांना कशामुळे केलंय त्यांना विचारता का तुम्ही? म्हणजे आता काय आहे तुमचं, आमची काय दुश्मनी नाही, पण तुम्ही आम्हाला फोन